अंबाबाई चरणी दान, कडक बंदोबस्तात मोजणी सुरू। प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। कोल्हापूर 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेटी मोजणीला गेल्या 3 दिवसांपासून सुरुवात झाली आहे। देश विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांनी देवीच्या चरणी अर्पण केलेले दान सध्या मोजले जात असून यामध्ये भारतीय चलनासोबतच परदेशी चलनाचाही समावेश आहे। याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव महादेव दिंडे यांनी माहिती दिली। दिंडे साहेब, कधीपासून हे चालू आहे? करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थानाकडील दानपेटीची मोजणी मंगळवार 30 जूनपासून सुरुवात झालेली आहे। आजचा दानपेटीचा तिसरा दिवस आहे। अत्यंत कडेकोट सुरक्षा घेऊन, जसं की CCTV कॅमेरे असतील, बंदोबस्त असेल, अशा चोख वातावरणामध्ये आपण दानपेटीची मोजणी करणार आहोत। आतापर्यंत 7 दानपेट्या मोजून झालेल्या आहेत। पुढच्या 5 दानपेट्यासाठी किमान 1 ते 2 दिवस लागतील आणि आपण निश्चित आकडा, ही दानपेटी पूर्ण झाल्यानंतर आपण निश्चित आकडा जाहीर करू। किती दिवसानंतर ही दानपेटी परत काढली? जवळपास 2 महिन्याच्या कालावधीनंतर आपण ही दानपेटीची मोजणी करत आहोत। अयोध्येनंतर काय विशेष, अयोध्येत घडलेल्या घटनेनंतर आता काय विशेष काळजी घेतली गेली काय? नाही, नेहमीच आपण सुरक्षा यंत्रणेखाली, जसं की CCTV असतील, पोलीस बंदोबस्त असेल आणि योग्य ती खबरदारी घेऊन आपण नेहमीच दानपेटीची मोजणी अत्यंत चोखपणे पार पाडत आहोत। आतापर्यंत किती रक्कम हे झालेलं आहे आणि किती दिवस हे चालणार? आतापर्यंत जवळजवळ 7 दानपेटीची रक्कम ही जवळजवळ 1,27,00,000 पर्यंत पोहोचलेली आहे। पुढच्या दानपेठेचा आपल्याला अंदाज देता येत नाही। जशा दानपेटी निघतील तशी आपण अंतिम आकडेवारी जाहीर करू। वर्षात काय शेड्यूल असतं मोजदाराचं? नेमकं ठरलेलं शेड्यूल असतं? ठरलेलं शेड्यूल आपलं 35-40 दिवसाचं असतं, परंतु गर्दीचा कालावधी आणि मनुष्यबळ याचा विचार करता आपण त्याची योग्य सांगड घालून आपण दानपेटी मोजत करतो। गेल्या 3 दिवसांपासून दानपेटीची मोजणी सुरू असून यामध्ये प्रामुख्याने भारतीय चलनातील 10 रुपयापासून ते थेट 500 रुपयापर्यंतच्या नोटांचा समावेश आहे। तसेच देश विदेशातील विविध देशांच्या नोटा आणि नाणी देखील दानपेटीत आढळली आहेत। तसेच दानपेटी मोजणी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राहावी यासाठी देवस्थान समितीने योग्य व्यवस्था केली आहे। मोजणीच्या ठिकाणी देवस्थान समितीचे कर्मचारी, बँक अधिकारी आणि सुरक्षा रक्षक तैनात आहेत। त्याचबरोबर संपूर्ण मोजणी प्रक्रियेचे CCTV कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण केले जात आहे। अयोध्या राम मंदिर येथील चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत विशेष काळजी घेतली आहे। भाविकांनी देवीच्या चरणी मनोभावे अर्पण केलेल्या या दानाचा अंतिम आकडा किती कोटींच्या घरात जातो याकडे आता संपूर्ण कोल्हापूरकरांसह भाविकांचे लक्ष लागले आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।